Once more! Once more! Once more! जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ आणि एक तुम्हाला इथं इमोजीची PNG ॲड करून दिलेली आहे. ते जस्ट दोन्ही हाईड आहे ते आपल्याला एक एक इथनं अनहाईड करून घ्यायचं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट 9.29 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन फोटोची ऑपॅसिटी करेक्ट इथनं 80% ठेवायची आहे. 80% ठेवल्यानंतर फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं लिरिक्स व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. 9.29 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. 9.29 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बिटला मी एक एक फोटो इथनं ॲड करतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी शेवटपर्यंत तिथनं फोटो ॲड केलेले आहेत. करेक्ट आपल्याला 9.29 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपली इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 3 नंबरला ऑप्शन दिसेल ग्रेडेंट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ब्लॅक खाली व्हाईटवर करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खाली व्हाईटवरती केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथं ट्रान्सपरंट करायचं आहे. मी तर तुम्हाला एक इथं इमोजीची PNG दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला सगळ्यात वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथनं PNG देखील इथनं ॲड केलेली आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो, जो आपण लिरिक्स व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो, करेक्ट आपल्याला 9.29 सेकंदापाशी यायचं आहे. 9.29 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे मित्रांनो. एक फोटो सोडायचा आहे. 11.23 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. 14.6 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. 16.17 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. 19.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. 21.15 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. तर आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे.
ते आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर आता इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोझिशन एरिया करा. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेले आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.